भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। भिगवणमध्ये भिगवण बंद पुकारण्यात आलाय। दरम्यान दुकानं आणि बाजार देखील पूर्णपणे बंद होतं। काही संघटनांनी जनआक्रोश करत मोर्चाचं आयोजन केलं होतं। हिंदू संघटनांनी यावर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलं होतं, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि त्यांचे इतर नेते देखील या ठिकाणी सहभागी होते। नागरिकांनी कार्यकर्ते आरोपींना ताब्यात घेण्याची कडक कारवाई करण्याची मागणी करतायत। या दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, बघूयात त्यांनी काय म्हटलंय। पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन।